नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. मोरबे धरणाची कळंबोली इथली जलवाहिनी फुटली. आज नवी मुंबई शहर आणि सिडको वसाहतीत पाणी पुरवठा बंद. अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंत्रालयाकडे जात असताना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. सरसकट कर्जमाफी, पीक विमा अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. राजन साळवींचा ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा. राजन साळवी विधानसभेला झाले होते पराभूत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या राजन साळवी यांचा प्रवेश होण्याची शक्यता. ऋषिराज सावंतचं बँकॉककडे जाणारं विमान पुण्यात कसं उतरलं? देशाच्या बाहेर गेले असते तर ते वळवणं अवघड झालं असतं. पुणे पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम. नवी मुंबईतील उरणमधून 7 बांगलादेशींना अटक. भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्राच्या आधारे वास्तव्य. 7ही बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेत करण्यात आली अटक. विधानसभेत मित्रपक्षांनी दगा दिला. जयंत पाटील यांचा आरोप. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दगा दिल्यानं आमचं नुकसान झालं. शेकाप नेते जयंत पाटलांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप. मुंबईमध्ये जीबीएस आजारानं एकाचा मृत्यू. वडाळ्यातील 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात त्याच्यावर सुरू होते उपचार. गंगा नदी स्वतःचं पाणी स्वतःच शुद्ध करते. गंगेच्या पाण्यात 4 गुणधर्म असल्याने पाणी शुद्ध होते. संशोधक कृष्णा खैरनार यांचा मोठा दावा. पंतप्रधान मोदींची मार्सेलमध्ये भारतीय समुदायाला भेट. अनिवासी भारतीयांच्या योगदानाचं केलं कौतुक. भारत फ्रान्स संबंध मजबूत करण्यावर पंतप्रधानांचा भर. अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना शिर्डीत साईबाबांच्या चरणी. बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता. छावा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला होणार प्रदर्शन. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.